रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अंतरवाली सराटी गावामध्ये ज्या ठिकाणी जरांगेंचं उपोषण मराठा आरक्षणासाठी सुरू आहे त्याच गावामध्ये 70% ओबीसी असल्यामुळं त्याच गावात ओबीसीचंही उपोषण सुरू करण्यात यावं अशा मनोदय काही कार्यकर्त्यांनी अंबड तालुक्याच्या व्यक्त केला आणि हाकेने सुद्धा त्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर हाकेला काल रात्री बार्शी पोलीस आणि सांगोला पोलीस दोघांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. रात्री 12 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. मी पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या की त्या आंदोलन करणे म्हणजे कुठलाही गुन्हा होत नाही आहे आणि त्यामुळं अजून आंदोलन व्हायचे, त्याची बैठक व्हायची आहे. त्यानंतर रात्री 12:30 वाजता त्यांना पोलीस स्टेशनमधून त्यांना सोडण्यात आलं. आज त्या ठिकाणी मी अंबडच्या कार्यकर्त्यांना तसंच लक्ष्मण हाकेंना सुद्धा मी सूचना दिलेली आहे की जर हे आंदोलन अंतर्गत सराटीमध्ये आपण घेतलं तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे दोन समाजामध्ये आधीच तेढ निर्माण झालेली आहे, ते आणखीन तेढ निर्माण होईल आणि म्हणून हे आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये न घेता अंबड तालुक्याने जे वडीकोली नावाचं गाव आहे तिथं ओबीसीचं मोठं संख्या असलेलं गाव आहे. त्याचप्रमाणे जामखेड नावाचं गाव आहे तिथं अहिल्यादेवींचा पुतळा त्या ठिकाणी अनेक आंदोलन त्या ठिकाणी होतात. त्या ठिकाणी आंदोलन घेण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना मी अंबडच्या कार्यकर्त्यांना लक्ष्मण हाकेंना दिलेल्या आहेत. आजच्या अंबडच्या बैठकीमध्ये त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.